म्हणून या ठिकाणी व्यक्त करण्यात काय तुमच्या प्रतिक्रिया आहे? सुरुवातीलाच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो. तसेच आमचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय नंदूजी परब आणि निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी तसेच पक्षांचे सर्व श्रेष्ठी यांचं मनापासून आभार मानतो. महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षाचा पक्षाचा अनुभव असणं आणि महानगरपालिकेत काम करणं यामध्ये फरक आहे. पण पक्षांनी पक्षश्रेष्ठींनी आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांनी नंदू परबजींनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि गटनेतेपदाची जबाबदारी दिली. सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन पक्षाचं काम समजून महानगरपालिकेचं काम समजून पुढच्या ज्या काही गोष्टी असतील ते करता येतील. महानगरपालिकेचा अनुभव असणारे आमच्याबरोबर अनेक नगरसेवक मंडळी आहेत. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर बसून हे महानगरपालिकेचं गटनेत्याचं काम करता येईल. 3 तारखेला महापौर बसणार आहेत, काय इच्छा व्यक्त केली? कारण 2 दावेदार आहेत, त्यापैकी कुणाला मिळावं अशी चर्चा चालू आहे. आत्ताच जिल्हाध्यक्षांनी गटनेता म्हणून नाव डिक्लेअर केल्यामुळं पुढच्या ज्या घडामोडी किंवा वाटचाली असतील त्या जिल्हाध्यक्ष मी प्रमुख मंडळी सगळे बसून त्याच्यामध्ये काय तुम्हाला नवीन काय त्याच्यामध्ये असेल चर्चा ती तुम्हाला सांगितली जाईल. पण जिल्हाध्यक्ष प्रमुख असतात, जिल्हाध्यक्ष या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे सांगतात.